मवियाचा जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला। वंचित सोबत न आल्यास शिवसेना ठाकरे गटाला 22, काँग्रेसला 16 आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला 10 जागा, तर शेट्टी सोबत न आल्यास हातकणंगले ठाकरे गटाकडे। आंबेडकरांच्या अल्टिमेटमची मवियाकडून दखल, 5 जागांचा सुधारित प्रस्ताव वंचितला सादर, आंबेडकरांच्या भूमिकेकडे लक्ष। राजू शेट्टींचा मवियात येण्यास नकार, आघाडी नको केवळ पाठिंबा द्या, शेट्टींची मागणी। तर आघाडी न केल्यास शेट्टींविरोधात उमेदवार देणार, जयंत पाटलांचं स्पष्टीकरण। 28 मार्चला महायुतीच्या जागा वाटपाची घोषणा होणार, अजित पवारांची माहिती। बारामतीवर काही काळ सस्पेन्स ठेवलेलाच बरा, मात्र तुमच्या मनातला उमेदवार देणार, अजित पवारांचं सूचक वक्तव्य। महायुतीतही 3 जागांवरून तिढा, ठाणे, पालघर आणि रत्नागिरीच्या जागेवरून वाद। 3 पैकी 1 जागा भाजपला देण्यास शिवसेनेचा नकार। नाशिक लोकसभेच्या जागेसाठी राष्ट्रवादी अजित पवार पक्ष आग्रही, भुजबळांच्या नावाची चर्चा, अजित पवारांनी उद्या बोलावली बैठक।